मोक्षमार्गस्य नेतारं भेत्तारं कर्मभूभृतां ज्ञातारं विश्वतत्त्वानां वंदे तद् गुणलब्धये। अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय। द्वादशांग श्रुत देवी की जय। स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे। कर्म प्रकृतींचं वर्णन आपण बघतो आहे आणि त्यामध्ये आमचं मोहनीय कर्म बघून झालं। मोहनीयाचे उत्तरभेद आम्ही बघितले। किती आहे मोहनीय कर्माचे उत्तरभेद? मोहनीय कर्माचे भेद किती आहे? 28 उत्तरभेद आहे। दर्शन मोहनीय आणि चारित्र मोहनीय दोन मुख्य। दर्शन मोहनीयाचे किती? तीन कोणते? मिथ्यात्व, सम्यक मिथ्यात्व, सम्यक प्रकृती। आणि चारित्र मोहनीयाचे? अनंतानुबंधी, क्रोधमान मायलोभ, अप्रत्याख्यानावरण क्रोधमान मायलोभ, प्रत्याख्यानावरण क्रोधमान मायलोभ आणि संज्वलन क्रोधमान मायलोभ आणि 9 नौकषाय। 9 नौकषाय म्हणजे 25 भेद चारित्र मोहनीयाचे। नंतर बाकीचे सगळे आपल्याला तसे माहिती आहे, पण मोहनीय विशेष घ्यायचं यासाठी की आपल्याला ते भेद पक्के स्मरणामध्ये राहिले पाहिजे, कारण आमचा संबंध हा मोहनीयाशी जास्त आहे। कारण आमच्या जीवनात मोह आहे आणि हा मोह आम्हाला घटवायचा आहे, त्यासाठी मोहनीयाच्या प्रकृती आम्हाला लक्षात ठेवायच्या आहे। नंतर आयुच्या 4 प्रकृती आहे। नाम कर्म 93 प्रकृती रूपाणी आहे। 93 मधले आपण 42 मध्ये त्याचं कॅल्क्युलेशन बघितलेलं होतं, थोडक्यात बघितलेलं आहे अर्थात। त्याच्यामध्ये पिंड प्रकृती आहे 14 पिंड प्रकृती। पिंड प्रकृती कशाला म्हणायचं? कर्मांच्या समूहाला, म्हणजे जे गती आहे ज्याचे भेद पडतात, भेद होतात, ज्याच्यामध्ये भेद आहे त्याला पिंड प्रकृती म्हणायचं। म्हणजे गतीचे भेद आहे म्हणून गती ही पिंड प्रकृती। गतीचे 4 भेद, जातीचे 5 भेद, अशा या 14 प्रकृती या सूत्रामधल्या पिंड प्रकृती आहे, म्हणजे याचे उत्तर भेद होतात। नंतरच्या प्रकृती 10 शेवटच्या प्रकृती कशा आहे? त्रस, सुभग, सुस्वर, शुभ, सूक्ष्म, पर्याप्ती, स्थिर, आदेय आणि यशकीर्ती या शेवटच्या 10 प्रकृती। याच्यामध्ये एकच पाप प्रकृती आहे आणि बाकी 9 प्रकृती ह्या पुण्य प्रकृती आहे। फक्त सूक्ष्म ही एक पाप प्रकृती आहे। सूक्ष्मच्या इथे आपण सूक्ष्म बादर करू शकतो, बादर ही पुण्य प्रकृती आहे। मग आता प्रश्न बऱ्याच वेळेला या सूत्राच्या बाबतीत असा विचारला जातो की आचार्यांनी 9 प्रकृती पुण्य प्रकृती सांगितली आणि एकच प्रकृती तिथे सूक्ष्म का घेतली, जी पाप प्रकृती आहे? याच्या उत्तरामध्ये त्यांनी सांगितलं की तत्वार्थ सूत्र हा सूत्र ग्रंथ आहे, बरोबर? सूत्रामध्ये कमीत कमी अक्षर वापरायचे असतात। आचार्यांना एकही अक्षर कमी करता आलं, एकही मात्रा कमी करता आली, दीर्घचं ह्रस्व करता आलं तरी त्या ठिकाणी त्यांना असं वाटतं आपण काहीतरी या ठिकाणी वेगळं अचीव केलेलं आहे। आणि म्हणून बादर या याच्यामध्ये 3 शब्द आहे आणि सूक्ष्म याच्यामध्ये 2 शब्द आहे। म्हणून या 10 प्रकृतीमध्ये एकच पाप प्रकृती घेतली सूक्ष्म आणि बाकीच्या या 9 प्रकृती पुण्य प्रकृती आहे। प्रत्येक शरीर, त्रस, सुभग, सुस्वर, शुभ, पर्याप्ती, स्थिर, आदेय, यशकीर्ती या 10 प्रकृती। आणि याला सांगितलं सेतराणी, म्हणजे याच्या विरुद्ध ज्या प्रकृती आहे त्या पाप प्रकृती। अशा रीतीने या प्रकृती या ठिकाणी आपल्याला पाहायच्या आहे। आणि आपण बघत होतो शरीर नाम कर्म। शरीर नाम कर्म बघत असताना सांगितलं की ज्या कर्माचा उदय असताना सगळं हे गणित आमचं कसं आहे, कर्णानुयोगानुसार आम्ही बघणार आहे। कर्णानुयोगच का पाहिला आचार्यांनी? चरणानुयोग किंवा प्रथमानुयोगानुसार किंवा द्रव्यानुयोगानुसार हे कथन का केलं नाही, है ना? चरणानुयोगाला धरूनच कथन का केलेलं आहे?
मनात आमच्या प्रश्न असे निर्माण झाले पाहिजे आणि त्याचे उत्तर पण आम्हाला शोधायचे आहे. का त्यांनी कर्णानुयोगानुसार कथन केलं असेल? कारण कर्णानुयोगामध्ये ॲक्युरन्सी आहे. अगदी सूक्ष्मातलं सूक्ष्म कथन देखील अत्यंत तार्किक पद्धतीने, वैज्ञानिक पद्धतीने आणि काटेकोर पद्धतीने दिलं जातं. कर्माचा असा उदय आहे, त्यावेळेला जीवाचा असा परिणाम असणार आहे. मिथ्यात्व कर्माचा उदय असेल तर मिथ्यात्वाचा भाव जीवनात असलाच पाहिजे. हे अत्यंत सूक्ष्म रीतीने वर्णन केलेलं आहे. जसं आम्ही बघू शकतो की मुनी महाराजांनी स्त्री मात्राचा पूर्णतः त्याग केलेला आहे ना. त्यांनी स्वस्त्री परस्त्री पूर्ण त्याग केलेला आहे. मुनींचं गुणस्थान आहे 6वं 7वं गुणस्थान. पण जी मैथुन संज्ञा सांगितलेली आहे, ही संज्ञा कुठपर्यंत सांगितलेली आहे? 4 प्रकारच्या संज्ञा सांगितल्या: आहार, भय, मैथुन आणि परिग्रह. त्यापैकी मैथुन संज्ञा कुठपर्यंत सांगितली? 9व्या गुणस्थानापर्यंत सवेद भाग. त्या 9व्या गुणस्थानाचे 2 भाग केलेले आहे. 9वं गुणस्थान आहे, नाव आहे 9व्या गुणस्थानाचं अनिवृत्तीकरण गुणस्थान. याचे 2 भाग केले, एक सवेद भाग आणि दुसरा अवेद भाग. सवेद भाग तिथपर्यंत वेद कषायाचा उदय आहे. कोणत्या वेदाचा उदय आहे कल्पू? 3 पैकी कोणत्या वेदाचा उदय आहे? की तिन्हीचा आहे? पुरुष वेदाचा आहे. सगळ्यांचं उत्तर एकच आहे. सवे म्हणजे द्रव्यानी तो पुरुषवेदी आहे. भाव त्याचा कोणताही असू शकतो. 9व्या गुणस्थानापर्यंत भाववेद कोणताही असेल. एखादे फक्त लक्षण काय पाहिजे? तो द्रव्यानी पुरुषवेदी पाहिजे, म्हणजे मुनी बनवू शकले पाहिजे. पण आवश्यक नाही की ते भावानी पण पुरुषवेदी राहील. भावानी ते स्त्रीवेदी पण असू शकतात, भावानी नपुंसकवेदी पण असू शकतात आणि भावानी पुरुषवेद पण त्यांना असू शकतो. तिन्ही वेद असू शकतात. एका जीवाला एकच वेद राहील. पण नाना जीवांच्या अपेक्षेने बघितलं तर कोणाला कोणताही वेद घेऊन तो मोक्षाला जाऊ शकतो. सवेद भागापर्यंत वेद राहणार आहे. नंतर तो वेद कषायाचा, म्हणजे हे ते जे 9 कषायातले 9 वेद आहे ना, 9 भाव, त्याच्यामध्ये वेद कषायाचा तो अभाव करणार आहे. म्हणून ही संज्ञा 9व्या गुणस्थानापर्यंत सांगितली. काटेकोर वर्णन आहे. समजा आता अनिवृत्तीकरणचा गुणस्थान, अनिवृत्तीकरण परिणाम आहे. सम्यक्त्व प्राप्त करण्यासाठी तो अनिवृत्तीकरण परिणाम करतो आहे. मी इतकं डिटेल घेतली आहे तर समजतंय ना? हे थोडं सांगा बरं रसिका. हो, थोडं थोडं समजत आहे. म्हणजे परत ऐकलं की मग लक्षात येतं. मग सांगू ना या पद्धतीने. हो हो हो. आता अनिवृत्तीकरणाचा परिणाम सुरू आहे जीवाचा. सम्यक्त्व प्राप्त करायचं आहे त्याला. त्याच्यासाठी त्याला 3 करण करावे लागतात: अधःकरण, अपूर्वकरण आणि अनिवृत्तीकरण. अनिवृत्तीकरणाचा परिणाम सुरू आहे. त्यावेळेला काय आहे? त्याचा उपयोग जो आहे तो आत्मतत्वावर केंद्रित झालाय. तत्वविचारावर किंवा पंचपरमेष्ठीवर किंवा स्वतःच्या आत्मतत्वावर त्याचा उपयोग एकाग्र झालाय. मी कोण आहे, मला काय करायचं, माझ्या जीवनात माझं कर्तव्य काय, या सगळ्या विचारांमध्ये मला आराध्य काय आहे, मला कशाचं अवलंबन घ्यायचं, मला काय प्रयत्न करायला पाहिजे, याच्यावर त्याचं लक्ष एकाग्र झालेलं आहे. मिथ्यात्व आहे का त्याच्या जीवनात? आता नाही आहे. कर्णानुयोग सांगते अनिवृत्तीकरणाचा परिणाम शेवटचा असेपर्यंत जीवाला मिथ्यात्व रूप परिणाम आहे. सांगतो ना. म्हणजे असं काटेकोर वर्णन. जातो का अनिवृत्तीकरणाच्या? अनिवृत्तीकरणाच्या शेवटच्या भागापर्यंत मिथ्यात्व आहे. जेव्हा तो अंतरकरणामध्ये प्रवेश करतो तेव्हा मिथ्यात्वाचा अभाव आहे आणि जीव सम्यक दृष्टी बनलेला आहे.
आत्म्याचा अनुभव घेतो आहे. बरोबर कल्पू? अनिवृत्ती करण्याच्या शेवटच्या समयापर्यंत काय आहे? मिथ्या दृष्टी आहे म्हणजे काय? शेवट तो मिथ्यात्व कर्म, सम्यक्त्वाचा सन्मुख मिथ्यात्व झाला कर्माचा असं म्हणतो. सम्यक्त्वाच्या सन्मुख आहे, पण आहे पर्यायी मध्ये अजूनही मिथ्यात्वाचा उदय आहे. म्हणून मिथ्यात्वच त्याच्या जीवनात आहे. पुढे आता अनिवृत्तीकरण संपलं की तो सम्यक दृष्टी बनणार आहे, पण त्या समयपर्यंत ती त्याची काय आहे? सीमारेषा आहे. ते त्यापर्यंत तो जीव कसा आहे? मिथ्या दृष्टी आहे. कोण म्हणतं? कर्णानुयोग. म्हणून कर्णानुयोगाची भूमिका अगदी ठाम भूमिका आहे की हे असं आहे म्हणून हे असं आहे. आणि म्हणून कर्णानुयोगामध्ये हे जे वर्णन सांगत आहे की कर्माचा उदय असताना, याच्यावरून हे प्रकरण मी थोडं उपस्थित केलं की आपली क्लिअर व्हावी सगळी मान्यता, की कर्णानुयोग एवढं काटेकोर वर्णन करतं. म्हणून कर्णानुयोग अशा प्रकारे कर्माचा हा उदय आहे. त्यावेळेला त्या जीवाला त्याच्या अनुकूल, त्याच्या जातीला अनुरूप अशा शरीराची प्राप्ती असणार आहे. शरीर रचना त्याची बनणार आहे. त्याला म्हणायचं शरीर नाम कर्म. म्हणून यासाठी कशाचा उपयोग केला? कर्णानुयोगाचा उपयोग केला. मला हे त्या ठिकाणी सांगायचं होतं कर्णानुयोगाबद्दल, की कर्णानुयोगाचा अभ्यास आणि कर्णानुयोगाचं महत्व हे अशा पद्धतीने प्रत्येक ठिकाणी आम्हाला दृष्टिगोचर होतं. म्हणून त्याला असं शरीर नामकर्म म्हणतात. आणि याचे भेद आपण पाहिले. औदारिक शरीर नामकर्म, वैक्रियक, आहारक, नंतर चौथं तैजस शरीर नामकर्म आणि कारमाण शरीर लावायचे म्हणून नामकर्म नका लावू. कारमाण शरीर म्हणून 5 प्रकारचे शरीर आहे. औदारिक शरीर, वैक्रियक शरीर, आहारक, तैजस आणि कारमाण. औदारिक उदार शरीराला म्हणजेच मनुष्य आणि तिर्यंच यांच्या शरीराला औदारिक शरीर म्हणायचं. देव आणि नारकींचं जे शरीर आहे त्या शरीराला वैक्रियक म्हणायचं. आहारक वृद्धी संपन्न मुनींच्या मस्तकातून 1 हात प्रमाण पांढऱ्या वर्णाचा जो समचतुरस्र संस्थान असणारा, एका समयात कित्येक योजन दूर जाणारा असा पुतळा निघतो, त्या शरीराला म्हणायचं आहारक शरीर. आणि तैजस शरीर त्याला म्हणायचं की जे जीवाच्या शरीरावर कांती, ओज, ऊर्जा प्रदान करतं. आणि जे कारमाण शरीरासोबत नित्य असतं त्याला तैजस शरीर म्हणायचं. आणि 8 कर्मांच्या समूहाला कारमाण शरीर म्हणायचं. इथपर्यंत शरीराचं आपण बघितलं. आणि आता थोडं प्रकरण आपण त्या दिवशी समुद्घाताबद्दल विचारलं, तर आता याच्याशी रिलेटेडच आहे, शरीराशी रिलेटेड समुद्घाताचं प्रकरण आहे. तर आपण थोडं समुद्घाताबद्दल बघू. आता समुद्घात कशाला म्हणायचं? नेहमी शब्द येतो हा समुद्घाताचा. सम उद्घात, समीचीन रीतीने कर्म परमाणूंसोबत म्हणजे शरीरासोबत तैजस आणि कारमाण शरीर बाहेर पडणं, याचं नाव आहे समुद्घात. सम म्हणजे समीचीन रीतीने, उद्घात म्हणजे बाहेर पडणं. आणि हे मूळ शरीराला न सोडता त्याचे आत्मप्रदेश, त्या जीवाचं ज्याला समुद्घात होणार आहे त्या जीवाचे आत्मप्रदेश हे कारमाण आणि तैजस या शरीरांसोबत बाहेर पडतात. त्याला समुद्घात असं म्हटलं जातं. हे समुद्घाताचं 6 प्रकारांनी समुद्घात होतो. लक्षात घ्या, समुद्घात किती प्रकारचा आहे? 6 प्रकारचा आहे. पहिला समुद्घात पहा, कषाय समुद्घात, की अत्यंत क्रोध आलेला आहे. अत्यंत क्रोधाच्या निमित्ताने जीवाचे आत्मप्रदेश बाहेर पडणं, याला कषाय समुद्घात म्हणतात. आपल्याला असं माहिती आहे, एखाद्या व्यक्तीला जर क्रोध, अत्यंत अनावर क्रोध झाला, अगदी जीवन घात करण्याच्या स्टेज पर्यंत तिचा क्रोध पोहोचला, तर तिचे डोळे लाल होतात, हातपाय कंपायमान होतात, तिला कुणीही आवरू शकत नाही.
सावरू शकत नाही अशा प्रकारची परिस्थिती ज्या वेळेला उद्भवते तेव्हा त्याला कषाय समुद्घात असं म्हटलं जातं. आणि या परिस्थितीमध्ये ते कोणतंही विपरीत कार्य करू शकतात क्रोध कषायाच्या आवेगामध्ये. आणि हे जेव्हा समुद्घात याच्यामध्ये औदारिक शरीर बाहेर पडलाय, औदारिक शरीरासोबत म्हणजे औदारिक शरीर नाही बाहेर पडलं, आत्मप्रदेश बाहेर पडले, पण आत्मप्रदेश बाहेर पडताना तैजस आणि कार्माण शरीर पण त्याच्या सोबत आहे. क्लिअर झालं का हे? की तैजस आणि कार्माण शरीर आहे, औदारिक शरीर आहे तसंच त्याच ठिकाणी विद्यमान आहे, पण त्याच्यामधले आत्मप्रदेश हे कषायांच्या निमित्ताने शरीराच्या बाहेर पडलेले आहे. याला मर्यादा आहे, खूप लांबपर्यंत हा जाऊ शकत नाही. जवळपास एखाद्या वेळेला शत्रू असेल तिथपर्यंत हा जाऊ शकतो, शत्रूचा घात पण करू शकतो. या कषाय समुद्घातामध्ये तो शत्रूचा घात पण करू शकतो असं सामर्थ्य त्याचं त्या ठिकाणी असतं. हे कषाय समुद्घात आहे. आणि हा कषाय समुद्घात 1 ते 6 गुणस्थान पर्यंतच्या जीवांना होऊ शकतो. सगळ्यांना होईल असं नाही आहे. जर अशा प्रकारचा अनिवार्य क्रोध आला तर हे कार्य घडू शकतं आणि ते 6व्या गुणस्थान पर्यंत घडू शकतं. तैजस पहिले कषाय समुद्घात झाला. दुसरा आता वेदना समुद्घात. मी कषाय समुद्घाताच्या बाबतीत बऱ्याचदा उदाहरण सांगते. आता ते अगदी खूप फिट नाही बसलं तरी बऱ्या प्रमाणामध्ये फिट बसतं ते. जसं बाजीप्रभू देशपांडे होते, है ना, माहिती आहे ना नाव? हो. हो. हा. तर त्यांनी काय केलं, ज्या वेळेला त्यांना जबाबदारी सोपवली की या खैबर खिंडीमध्ये एकाही शत्रूला पुढे जाऊ देऊ नका, जोपर्यंत शिवाजी राजे पन्हाळगडावर पोचत नाही तोपर्यंत शत्रूला या खिंडीमध्ये थोपवून धरा, असं म्हणतात. त्यांच्या मर्मस्थानी अनेक घाव असले पण त्यांचा हात मात्र रुकला नाही. हात मात्र सपासप चालतच राहिला. कषायांचा अत्यंत तीव्र आवेग. असं मी उदाहरण सांगते, सर्वार्थाने लागेल असं मी म्हणत नाही, पण हा असा कषाय समुद्घाताचा उदाहरण आपण पाहू शकतो. पटतं का? हो. दुसरं, कारण त्यांना बऱ्याच जखमा झाल्या होत्या आणि ते दोन्ही जखमा हातांनी झाल्या होत्या, मरणासन्न झाले होते, हा. हो. पण कषायांची एवढी तीव्रता होती की हा. त्याच्यामध्ये ते काम त्यांनी केलं आहे तिथे. आणि हम्म. जोपर्यंत तो आवाज ऐकला नाही हा, तोफेचा, तोफेचा, तोपर्यंत प्राणाला धरून तोपर्यंत ठेवलं. प्राण त्यांचा गेला नाही असं म्हणतात. म्हणजे हम्म. हे सगळं कषाय समुद्घातामध्ये घडलेलं त्यांचं कार्य मी उदाहरणासाठी सांगते. अर्थात त्याच्यापेक्षा थोडी वेगळीही प्रक्रिया आगमात असेल, पण आगमात आपल्याला कोणतंही असं उदाहरण पाहायला मिळत नाही कषाय समुद्घाताचं. दुसरं आहे तैजस समुद्घात. तैजस वृद्धी ज्यांना प्राप्त आहे. आता ही तैजस वृद्धी जी प्राप्त होते ती जीवांना 7व्या गुणस्थानामध्ये प्राप्त होते. म्हणजे मुनींना ही वृद्धी प्राप्त होते, तैजस वृद्धी. आणि ही तैजस वृद्धी प्राप्त झाल्यानंतर जेव्हा त्या या तैजस वृद्धीचा उपयोग करतात त्यावेळेला या तैजस वृद्धी बरोबर म्हणजे तैजस शरीराबरोबर त्यांचे आत्मप्रदेश बाहेर पडतात, तेव्हा त्यांना तो तैजस समुद्घात म्हटल्या जातो. काय सांगितलं, 7व्या गुणस्थानात त्यांना तैजस वृद्धीची प्राप्ती होते, उपयोग करताना त्यांचं 6वं गुणस्थान होते आणि तैजस शरीरात म्हणजे शरीरातून तैजस पुतळा बाहेर पडतो. तर हा जो काही पुतळा बाहेर पडलेला आहे त्यासोबत जीवाचे तैजस शरीराचे आणि कार्माण शरीराचे असे परमाणू पण बाहेर पडलेले आहे, त्याला तैजस समुद्घात म्हटल्या जातं. तैजस समुद्घात हा 2 प्रकारचा आहे, एक शुभ तैजस आणि दुसरा अशुभ तैजस. अशुभ तैजसचं उदाहरण आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे. कोणतं उदाहरण आहे? मंजिरी, द्विपायन मुनींचं उदाहरण आहे की द्विपायन मुनींना तैजस वृद्धीची प्राप्ती झालेली होती 7व्या गुणस्थानात, परंतु त्यांचा क्रोध इतका अनिवार्य झाला, त्या वृद्धीचा उपयोग त्यांचा अशुभ तैजस रूपाने झाला. दोन्ही त्यांच्याजवळ करू शकायला सामर्थ्य होतं, पण परिस्थिती अशी होती की त्यांचा क्रोध वाढला आणि अशुभ तैजस त्यांच्या डाव्या खांद्यातून बाहेर पडलं. डाव्या खांद्यातून रंगकंटा
शेंद्री वर्ण किंवा लाल वर्ण, आकार मांजरी सारखा आणि 12 योजन पर्यंतचा परिसर भस्मसात करून परत मुनींच्या शरीरामध्ये प्रवेश करून मुनींचं शरीर देखील जळलेलं आहे, असा हा अशुभ तैजस. याच्या विरुद्ध शुभ तैजस. शुभ तैजसामध्ये त्या म्हणजे जीवांना ज्यांना शुभ तैजस वृद्धीची प्राप्ती झालेली आहे त्यांच्या मस्तकातून एक हात पांढऱ्या वर्णाचा पुतळा निघतो. जसा आहारक वृद्धीमध्ये निघतो तशाच प्रकारचा हाही पुतळा असतो. आणि 12 योजन पर्यंतचा जो काही दुष्काळग्रस्त परिस्थिती असेल, कोणती रोगराई असेल, काही अघटित घडलेल्या घटना असेल, त्या सगळ्या निवारण करून म्हणजे मुनींजवळ परत येतात तो पुतळा. मुनींना 3 प्रदक्षिणा घालून परत मुनींच्या शरीरामध्ये तो विलीन होतो. या ठिकाणी मुनींना कोणत्याही तऱ्हेचा अपाय घडत नाही, असं हे शुभ तैजस वृद्धी. यामुळे 12 योजनच्या परिसरामध्ये सर्वत्र सुभिक्षता राहते. हा असा तैजस समुद्घाताचा प्रकार. हे पण कुठपर्यंत होणार आहे तेजस समुद्घात? पण 1 ते 6 गुणस्थान पर्यंतच होणार आहे. नंतर असणार आहे वेदना समुद्घात. वेदना समुद्घातामध्ये वेदनेच्या निमित्ताने मूळ शरीराला न सोडता आत्मप्रदेश, कारमांड आणि तैजस शरीरासोबत बाहेर पडतात, तेव्हा तो वेदना समुद्घात असतो. बऱ्याच वेळेला जी काही नैसर्गिक वनस्पती असते त्या नैसर्गिक वनस्पतींना स्पर्श करून त्यांची वेदना पण शमते या वृद्धीमध्ये, समुद्घातामध्ये. तर असं हे तैजस समुद्घात 1 ते 6 गुणस्थान पर्यंत हा समुद्घात असू शकतो, होऊ शकतो. नंतर वैक्रियक समुद्घात. वैक्रियक समुद्घात तर वैक्रियक शरीरधारींना विक्रियेच्या निमित्ताने आणि औदारिक शरीरधारींना वैक्रियक वृद्धीच्या माध्यमातून 2. एक तर वैक्रियक शरीरधाऱ्यांना विक्रिया होते, जसे स्वर्गामधले देव आहे किंवा नारकी जीव आहे, दोन्हींनाही वैक्रियक शरीर आहे आणि या ठिकाणी त्यांची विक्रिया होते. नारकी जीवांची अपृथक विक्रिया होते आणि देवांची पृथक विक्रिया पण होऊ शकते. देवांची पृथक विक्रिया होते म्हणजे ते एका शरीरापासून अनेक शरीर तयार करू शकतात. जसं क्षीर समुद्र आहे, कोणत्या नंबरचा आहे? क्षीर काय विषय? समुद्र, क्षीरसागर 13वा. खूप पुढे गेल्या. 5व्या नंबरचा समुद्र आहे क्षीर समुद्र. कोणत्या नंबरचा आहे? 5व्या नंबरचा आहे. म्हणजे अढाई द्वीपाच्या पुढे आहे. आणि क्षीर समुद्र का म्हणतात? कारण दुधासारखं पाणी आहे म्हणून क्षीर. क्षीर समुद्र, दूध आणि पाणी याच्यातला फरक नाही लक्षात येत, तसंच आहे, दुधासारखं ते पाणी आहे म्हणून तो क्षीर समुद्र. कशासाठी क्षीर समुद्राचा उपयोग केला जातो? जलाभिषेक करण्यासाठी तीर्थंकरांचा जलाचा अभिषेक करण्यासाठी क्षीर समुद्रातून पाणी आणलं जातं. त्यावेळेला देवांची पूर्ण अशी रांग असते, हातोहात कलश देतात. ते कलश खाली ठेवल्या जात नाही. एक देव तिथून समुद्रातून पाणी काढतो, पुढच्या देवाला देतो, हँड ओव्हर करत जातो सगळं पाणी. आणि कोण करतो अभिषेक? सौधर्म इंद्र. सौधर्म इंद्र तिथे अभिषेक करतो. किती कलशांनी करतो? 1008 कलशांनी. आणि कसा आहे कलश? एक कलश एक यश 4 योजन चौडाई वाले है ना. सगळं ते वर्णन आपण करतो. 4 योजन चौडाई अशा तऱ्हेचा. एक योजन के मुख, मुख किती? 1 योजन वगैरे असं वर्णन त्याचं करतो. त्या कलशांनी 1008 कलशांनी तीर्थंकरांचा अभिषेक केला जातो. ही जी काही त्यांची एकापासून एक शरीर बनविण्याची प्रक्रिया आहे, ही आहे पृथक विक्रिया. कारण एका शरीरापासून अलग अलग शरीर बनवलेले आहे. त्यांचं मूळ शरीर कदाचित स्वर्गामध्येच असतं. सगळे हे कसे आहे? विक्रियावाले.
असे त्यांनी एकापासून अनेक शरीर बनवून त्या ठिकाणी भगवंतांचा अभिषेक संपन्न करतात. ही त्यांची वैक्रियक समुद्घात आहे. किंवा आता विष्णुकुमार मुनींचं उदाहरण पहा की विष्णुकुमार मुनींनी काय केलं, औदारिक शरीर आहे आणि औदारिक शरीराची विक्रिया करून 700 मुनींवरचा उपसर्ग दूर केला. ही त्यांची औदारिक शरीराची विक्रिया झाली. काही जीव असे असतात तिर्यंच्या गतीमधले, अत्यंत सूक्ष्म, आपल्याला कल्पनाही येणार नाही अशा जागेतून ते समोर जाऊ शकतात. हे काय करतात, शरीर संकुचित करतात. याला आपण तिर्यंच्या जीवांची विक्रिया म्हटली आहे. तिर्यंच्या गतीतील जीवांची ही पण विक्रिया आहे. कधी कधी थोडं शरीर फुगवू पण शकतात, ही पण त्यांची विक्रिया असणार आहे. जसं पहा, उंदीर पहा, अगदी कमी छोट्या ह्याच्यातून स्वतःच्या म्हणजे दुसरीकडे जाऊ शकतो. ही त्यावेळची त्यांची होणारी विक्रिया म्हटली जाते. ही कोणत्या शरीराची विक्रिया आहे, औदारिक शरीराची. किंवा औदारिक शरीराच्या विक्रियेच्या बाबतीत चक्रवर्ती स्वतःच्या शरीरापासून किती शरीर तयार करतो, 96,000. 96,000 शरीर तयार करतो. ही त्यांची औदारिक शरीराची असणारी विक्रिया म्हटली जाते. तर अशी ही विक्रिया आणि हा जो समुद्घात घडलेला आहे त्याला म्हटले आहे वैक्रियक समुद्घात. नंतरचा समुद्घात आहे आहारक समुद्घात. मग की आहारक वृद्धिधारी वैक्रियक समुद्घात, वैक्रियक शरीर आणि विक्रिया वृद्धी, आता याच्यात काय फरक? वैक्रियक शरीर हे देव आणि नारकींचंच आहे आणि त्यांची जी विक्रिया होणार आहे ते वैक्रियक वृद्धी देवांची. नंतर ज्यांना इथे विक्रिया वृद्धीची प्राप्ती झाली आहे, कारण वृद्धी ही कधी पण मुनींना प्राप्त होते, सर्वसामान्य जीवांना वृद्धी प्राप्त होत नाही. वृद्धी प्राप्त होण्याचं गुणस्थान आहे सात्व आणि त्या गुणस्थानात वृद्धी जीवांना प्राप्त होऊ शकते, मुनींना प्राप्त होऊ शकते. ही झाली शक्ती, त्यांची विक्रिया करण्याची औदारिक शरीराची शक्ती. ही झाली विक्रिया वृद्धी आणि औदारिक शरीराची ते विक्रिया करतात, म्हणून त्याला म्हणायचं औदारिक शरीराची होणारी ती विक्रिया आहे. विक्रिया याचा अर्थ लहान मोठेपणा करणं, नानाविधता शरीरामध्ये निर्माण करणं, याला म्हणायचं विक्रिया. ते हलकं बनवू शकतात शरीर, जड बनवू शकतात. जड तर पहा, म्हणजे आता उदाहरणं पाहायला आपण थोडे प्रथमानुयोगातले, तर श्रीकृष्णाला जेव्हा त्यांनी द्वंद्व खेळले ते बलरामाशी किंवा श्रीकृष्ण जरासंधाचं झालं, जरासंधांना हरवलं. तर त्यांना हात उचला म्हटलं ना श्रीकृष्णाचा. हा, किंवा त्या भीमाची पण एक गोष्ट सांगतात. तर हात उचलू नाही शकले ते, म्हणजे काय, वजनदार बनवला हात. म्हणजे ही झाली विक्रिया. ही विक्रिया तर सर्वसामान्य झाले, इथे काही वृद्धी नाही आहे त्यांना. पण वृद्धीमध्ये एका शरीराला मोठं बनवू शकले विष्णुकुमार मुनी. केवढं, 2.5 द्वीपा एवढं. एक पाऊल त्यांचा जंबूद्वीपानी पूर्ण व्यापला, एक मानुषोत्तर पर्वतावर ठेवला. म्हणजे एवढ्या प्रकारच्या पावलांना ते मोठं बनवू शकले. ही त्यांची होती विक्रिया वृद्धी. आणि वैक्रियक शरीर तर हे नियमपूर्वक देव आणि नारकींचंच असतं. ठीक आहे, 3 मधला फरक. नंतरचा समुद्घात आहे आहारक समुद्घात. आता ही वृद्धी आहे, आहारक पण वृद्धी आहे आणि ही वृद्धी देखील 7व्या गुणस्थानवरती मुनींनाच प्राप्त होऊ शकते. आहारक वृद्धिधारी मुनींना समजा ते जेव्हा त्याचा उपयोग करतात त्यावेळेला त्यांचं गुणस्थान 6वं असतं. प्राप्ती 7व्यात आहे, उपयोगात जेव्हा ते करतात तेव्हा गुणस्थान 6वं होतं. आणि त्या मुनींना एखाद्या वेळेला तत्वामध्ये सूक्ष्म शंका आली की हे असं मला हे समजत नाही आहे, याचं मला समाधान पाहिजे आहे आणि समाधान करणारे कुणीही नाही, त्यावेळेला हा आहारक पुतळा त्यांच्या शरीरातून बाहेर पडतो आणि ज्या ठिकाणी केवली श्रुतकेवली असतील त्यांना त्या ठिकाणी जाऊन त्यांच्या शंकेचं निरसन करून घेतो. निरसन करायला वेळ नाही पाहिजे, त्यांच्या सानिध्यात गेले
की त्यांच्या शंकाचं निरसन आपोआप होणार आहे अशा प्रकारे करून घेतात. किंवा एखाद्या वेळेला त्यांना जर अशी वंदना करण्याचा भाव झाला की शिखरजीची वंदना करू द्या, सिद्ध क्षेत्राची वंदना करू द्या, अशा वेळेला हा आहारक शरीर त्यांच्या म्हणजे पुतळा बाहेर पडतो आणि तो पुतळा त्या ठिकाणी वंदना करून येतो आणि यांना ते पूर्णपणे असं समाधान मिळतं की वंदना झालेली आहे. असा हा जो पुतळा पांढऱ्या वर्णाचा असतो, एका समयात कित्येक योजन लांब जाण्यामध्ये समर्थ असतो. या शरीराच्या माध्यमातून कोणत्याही तऱ्हेची जीव हिंसा घडत नाही. हा पुतळा जो असतो हा सप्त धातूंनी विरहित असा पुतळा असतो. अशी ही आहारक समुद्घात म्हटल्या जातात. हा पण आहारक वृद्धिधारी मुलींनाच होतात. नंतर मारणांतिक समुद्घात. आहारक शरीर मग कसं असतं? मग याच्यात आणि त्याच्यात काय फरक नाही? ते पुतळ्याचं शरीर जे आहे ते आहारक शरीर आहे. अच्छा. कारण त्यांच्या मस्तकातून निघतो तो एक हात प्रमाण पुतळा. त्यांच्या शरीरासाठी, त्या शरीरासाठी देखील आहार वर्गणाच उपयोगी पडलेली आहे. ते जे पुतळा निघतो ना त्यासाठी पण आहारक वर्गणाच काम दिलेली आहे. पण या औदारिक शरीराला लागणाऱ्या स्कंधापेक्षा ती वर्गणा आणखी सूक्ष्म आहे. म्हणजे म्हणून ती पाहता येत नाही, तो पुतळा कोणाला दिसणार नाही कारण सूक्ष्म आहे. औदारिक पेक्षा वैक्रियक शरीर सूक्ष्म आहे, वैक्रियक पेक्षा आहारक शरीर सूक्ष्म आहे. हे पाहता येत नाही, पण त्याला पण आहार वर्गणेचेच परमाणू त्या ठिकाणी उपयोगात आलेले आहे. आणि तो पुतळाच फक्त त्याच्याच शरीराला म्हणायचं, त्यांच्या शरीराला तर औदारिक शरीरच म्हणायचं. ठीक. हा. नंतर असणार आहे मारणांतिक समुद्घात. एखाद्या जीवाला मरणाविषयी अत्यंत उत्सुकता आहे की माझा पुढचा जन्म कुठे होणार आहे, अशा तऱ्हेची त्याची तळमळ आहे. तर कदाचित त्या जीवाला, कदाचित होईलच असा नियम नाही आहे, पण कदाचित त्या जीवाला ज्या ठिकाणी त्याचा जन्म होणार आहे त्या ठिकाणपर्यंत त्याचे आत्मप्रदेश मरणाच्या एक अंतर्मुहूर्त आधी तिथे स्पर्श करून येतात आणि परत मूळ शरीरात येऊन नंतर ज्यांचं प्राणोत्क्रमण होतं तो जो समुद्घात आहे त्याला मारणांतिक समुद्घात असं म्हटलेलं आहे. म्हणजे हा मरणाच्या एक अंतर्मुहूर्त आधीच होतो, बाकीचे समुद्घात कधी पण होतील. मारणांतिक समुद्घाताविषयी वैशिष्ट्य तो अंतर्मुहूर्त आधीच त्या ठिकाणी होतो आणि ज्या ठिकाणी त्यांचा जन्म होणार आहे हे निर्धारित झालंय. कारण मरणाच्या आधी त्यांना आयुबंध अवश्यपणे झालेला असतोच आणि ते कुठे जन्म घेणार आहे ते त्यांचं जन्मस्थानही त्यांना निश्चितपणे म्हणजे ज्ञात असतंच, केवलींना ज्ञात असतंच. तर हा त्या ठिकाणी जातो, त्याचे आत्मप्रदेश बाहेर पडतात, त्या ठिकाणाला स्पर्श करतात ज्या ठिकाणी तो जाणार आहे, परत वापस येऊन शरीरामध्ये विलीन होतात आणि विलीन झाल्यानंतर त्याचं मरण होतं. तो हा मारणांतिक समुद्घात आहे. हा मारणांतिक समुद्घात आता 1 ते 8 गुणस्थान पर्यंत होतो, पण याच्यामध्ये 3ऱ्या गुणस्थानामध्ये मात्र मारणांतिक समुद्घात होऊ शकत नाही. 3रं गुणस्थान त्यासाठी अपवाद आहे. याचं कारण असं की 3ऱ्या गुणस्थानात जीवाला मरण होत नाही, त्यामुळे आयुबंध तिथे होत नाही आणि म्हणून मारणांतिक समुद्घात देखील तिथे होत नाही. कारण हा समुद्घात कधी होतो? मरणाच्या अंतर्मुहूर्त आधी होतो आणि मूळ शरीरामध्ये त्याच्या आत्मप्रदेश परत वापस येतात आणि मरण होऊन मग परत तो त्या ठिकाणी जन्म घेतो. अशी ही मारणांतिक समुद्घाताची प्रक्रिया आहे. आता केवल समुद्घात एक राहिला आहे, तर केवल समुद्घात मला वाटतं आपण पुढच्या याच्यामध्ये घेऊ. केवल समुद्घाताबद्दल यावर कुणाला काही प्रश्न असेल तर विचारू शकता. त्याचे नाव सांगा. परत पहिला आहे कषाय समुद्घात, दुसरा वेदना. कोणतं पुढे मागे घेतलं तरी चालते नाव. हा, वेदना. नंतर वैक्रियक समुद्घात, आहारक समुद्घात,
आणि मारणांतिक समुद्घात, तैजस समुद्घात आणि शेवटचा असणार आहे केवल समुद्घात. ठीक आहे. कोणते आहे नाव? कषाय, मग याच्यात वेदना, वेदना. वेदना समुद्घात, तैजस समुद्घात, वैक्रियक समुद्घात, आहारक समुद्घात, मारणांतिक समुद्घात आणि केवल समुद्घात. 7 परिस्थिती अशा आहे की 7 परिस्थितीमध्ये हा जीव आपला शरीराच्या बाहेर याचे आत्मप्रदेश पसरू शकतात. 7 याच्यामध्ये. ठीक आहे. पुढे आता केवल समुद्घाताचं प्रकरण पुढच्या याच्यामध्ये घेऊ आणि मग नामकर्माच्या परत आपल्या प्रकृती पाहू आपण. स्तुती म्हणू. जिनवाणी के ज्ञान ते तुझे लोकालोक, सो जिनवाणी मस्तक नमो सदा देत हूँ को. नमो अरिहंताणम नमो सिद्धाणम नमो आयर्याणम नमो वज्रायाणम नमो लोये सव्व साहुणम. सर्वांना जय जिनेंद्र.